माझ्या नाते गोते फक्त आमच्या मालकापुस्तरच होते, पण आता का नाही लेकाचं लग्न झालंय तर नाते गोते भरपूर झाले. तर पोरीचं दुखायला लागले तर माहिती का इतके माणसं यायला लागलेत बघायला की तसलं विचारूच नका. खरंच नातं गोत्यामध्ये आणि पाहुण्यामध्ये खरंच लय भारी राहतं या, असं मन कसं समाधान राहतं या. लेकीला बघायला आले तर पाहुणे. भाऊ बघितलं का पोरीला? बघितलं की. बरं बरं. कशी ठुली पोरगी? चांगली छान. छान आहे का? हे पुरीचे काका आहेत आणि ते म्हणजे त्यांचे मिवणीचे जावई. नातेनं नातं किती लांब आहे ना, लांब लांब होतंय ना, पण छान वाटतंय का नाही? नाते गोते माणसं आले गेले सगळं आपलं पण वाटत आहे सगळं भरपूर. हे तर आहे त्यांना काय आहे नाही वडील नाही काय नाही, पण आता भरपूर नाते झालेत बरं का. इतकं जरी दुःख झालं का नाही तर माणूस म्हणतंय का भाऊ आहेत ना, हजारे साहेब भाऊ आहेत ना आमचे. मग मी तेच म्हणायले ना, पण आधी माहित होतं का तुम्हाला सांगा? कसं असतंय आधी होतं का माहित? ते झाल्याशिवाय नाही ना. उगाच माणूस मोठ्यापणाने बोलत नाही, केस कमी पण गणगोत जास्त. किती मोठं गणगोत झालंय मला. नाही, एवढं खरं आहे. हा वर्ष दुःख सुखाचे असतात, हा. पण 2 दिवस दुःखाचे असतात, घासूनच घेऊन जाते. असं द्या चलत राहायचं, टायमासंग चालायचं. तर मग काय नाही, पोरीला तर बघितलं ना, आता तब्येत बियत मस्त आहे, काही काळजी करू नका. आम्ही आहे तिथं, तुम्ही आनंदाने जा. नाईट हे करा, उद्या जर यायचं असलं तर या, नाही आलात तरी बी आम्ही फोन करून सांगतो चांगली म्हणून. हा. जा मग भाऊ आता. हो हो.